नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, जर का तुम्हाला कटोरी ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही बघू शकता। इथं मी एक असा चार्ट समजा किंवा अशी काही नोट्स आहे की जेणेकरून ही नोट्स वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारची ब्लाऊजची किंवा कुठल्याही मापाची कटोरी तुम्ही खूप सोप्या पद्धतीने काढू शकता। तर बघा, इथं मी टाकलेलं आहे की कोणत्याही मापाची कटोरी वाढवणे। तर कोणत्याही मापाची कटोरी कशा प्रकारे वाढवायची, तर बघा एकच पद्धत आहे ती तुम्ही प्रत्येक कटोरीमध्ये वापरू शकता। तुम्ही कुठल्याही मापाची कटोरी एकदम सोप्या पद्धतीने काढा आणि अशा प्रकारे जर का तुम्ही कटोरी वाढवली तर तुमची कटोरीचा टक्स हा तिरकस होत नाही किंवा तुमची कटोरी अशी लांब होत नाही आणि ती बरोबर छातीत कप्स व्यवस्थित अशी बसते। तर बघा, आज आपण व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की कटोरी कशा प्रकारे वाढवायची, जेणेकरून तुम्हाला कटोरी ब्लाऊजमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही किंवा तुमची कटोरी चपटी होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे। तर बघा, इथं पहिले मी एक ॲरो दाखवलेला आहे आणि तिथं मी नोट केलेलं आहे की ब्लाऊज कट करताना निघालेली कटोरी एका दुसऱ्या पेपर किंवा अस्तरवरती आहे तशी ठेवायची आणि पुढे परत एक ॲरो करून दाखवलेलं आहे की कट केलेली कटोरी ड्रॉ करायची, म्हणजेच उमटवून घ्यायची। तर बघा, खाली आकृतीत दाखवलेल्याप्रमाणे। तर बघा मैत्रिणींनो, ब्लाऊज कट करून निघालेली कटोरी म्हणजे ज्या वेळेला आपण ब्लाऊज कट करतो तर ब्लाऊज कट करून जी कटोरी निघालेली असते ती आपल्याला यूज करायची नसते, ती कटोरी आपल्या कुठल्याही कामात येत नसते। तर आपण काय करतो, तीच कटोरी घेऊन एका दुसऱ्या कपडावरती किंवा पेपरवरती तिला वाढवतो। तर तिला वाढवून घेण्यासाठी आपण ती कटोरी अशा प्रकारेच आपण, जसं की समजा ही ब्लाऊज कट करून निघालेली कटोरी आहे आणि हिला मी अशी छापून घेतलेली आहे पुढे। तर बघा, उमटवून किंवा छापून घेतलेली कटोरी। तर बघा, आता ही कटोरीकडे लक्ष न देता आता तुम्ही ही कटोरीकडे लक्ष द्यायचं। ही इथं काय आपली अस्तरमधून निघालेली कटोरी आहे आणि तुम्हाला इथं काही कळत नसेल, नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बरेचसे कटोरी ब्लाऊजचे व्हिडिओ बघा, त्याच्यात सुद्धा आपण हीच पद्धत फॉलो केलेली आहे किंवा हीच मेथड आपण वापरलेली आहे। तर बघू शकता, तर इथून जी आतमध्ये दिसते ही आपली ब्लाऊजमधून कट करत असताना निघालेली जी कटोरी आहे ती आपण अशीच्या अशी छापून घेतलेली आहे। समजा ही कटोरी आपण इथं छापून घेतली, त्यानंतर काय केलं, ह्या कोपऱ्यापासून इकडे 1.5 इंच वाढवले, इकडे पण 1.5 इंच इथपर्यंत वाढवले। सेम कुठल्याही मापाचं तुमचं ब्लाऊज असू द्या, तर कटोरी वाढवताना 1.5 इंच, इथून 1.5 इंच आणि इथून 1.5 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। तर बघा, मी ॲरोसुद्धा दाखवलेला आहे, 1.5 इंच वाढवणे, 1.5 इंच वाढवणे। हा आहे आपला गळ्याचा पार्ट, हा आपला तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली ब्लाऊज कट करणार तेव्हा तुम्हाला सगळंच कळेल। आणि ही जी बाजू आहे ही आपली आहे हुक आय पट्टीची बाजू। तर बघा, इथपर्यंत आपली ही जी 1.5 इंच कटोरी वाढवलेली आहे ही, आणि पुढे हा जो तुम्हाला गॅप दिसतोय तर बघा, अर्धा इंचाचा गॅप आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर मी इथं अर्धा इंच सांगितलेलं आहे, तुम्ही पाव इंच किंवा त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त घेऊ शकता। जसं तुम्हाला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता। तर बघा, बऱ्याचदा काय होतं, हा जो आपला पहिला हुक असतो इथं आपला ब्लाऊज खेचल्यासारखा होतो, ताणल्या गेल्यासारखा होतो। तर तो कशामुळे होतो, आपण हे जे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आहे, जे आपलं हुक आय पट्टी जोडण्यासाठी जाणार आहे, ते आपण कुठल्याही ब्लाऊजमध्ये घेत नाही। तर तुम्ही एकदा नक्की घेऊन बघा, एक्स्ट्रा शिलाई मार्जिन हे ॲड करायचंच असतं, प्रिन्सेस कट ब्लाऊज असू द्या किंवा कटोरी ब्लाऊज असू द्या, जेणेकरून आपला ब्लाऊज हा जेव्हा आपण घालतो तर घातल्यानंतर पहिला हुक असतो आपला, तिथं आपल्याला असं खेचल्यासारखं होत नाही किंवा टाईट होत नाही, याची काळजी घ्यायची आहे। तर बघा, इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल
इथून 1.5 इंच वाढवले, इथून 1.5 इंच वाढवले आणि या पॉईंटचा आणि हा जो पॉईंट आहे या दोघं पॉईंटचा सेंटर घेतला तर बघा हा सेंटर आला. तर ह्या सेंटरपासून खाली मी 1.5 इंचावरती एक मार्क केलं. तर बघा हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा पॉईंट. तर हे तिन्ही पॉईंट मी असे जोडले. इथून हा पॉईंट मी असा जोडला. तर बघा तिघं पॉईंट आपले जोडले गेले आणि इकडून अर्धा इंच मी हुकाय पट्टीच्या शिलाई मार्जिनसाठी वाढवलं आणि इथून गळ्याच्या साईडने आपल्याला पाव इंच म्हणजे अर्धा इंचापेक्षाही कमी आपल्याला इथं मार्क करायचं आहे आणि इथून आपल्याला ह्या 1.5 इंचपर्यंत हा जो पॉईंट आहे इथं आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. तर बघा खूप सोपी पद्धत आहे आणि मी इथून तुम्हाला ॲरो दाखवून सगळं डिटेलमध्ये नोटसुद्धा करून दिलेलं आहे. 1.5 व 1.5 वाढवलेले दोन्ही पॉईंटचं सेंटर काढून खाली 1.5 इंच वाढवणे, मग तिन्ही पॉईंट आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडणे. तर बघा 1.5 व 1.5 ह्या दोघांचं सेंटर काढला, तिथून मी 1.5 इंचावरती वाढवलं आणि मग तिन्ही पॉईंट मी असे जोडून घेतले. बघा खूप क्लिअर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारचा डाऊट उरणार नाही. तर बघा अशाच प्रकारे तुम्हाला कटोरी कुठल्याही मापाची कटोरी असू द्या सेम पद्धतीने वाढवायची. जी पण तुमच्या ब्लाऊजमध्ये निघालेली कटोरी असेल ती छापायची आणि सेम पद्धतीने वाढवायची. तुम्हाला बऱ्याच जणींना प्रश्नसुद्धा पडेल की हे जे तुम्ही 1.5 इंच वाढवलेलं आहे हे मापानुसार चेंज नाही होणार का? हे जे 1.5 इंच जे माप आहे ते तर नाही होणार. प्रत्येक मापासाठी 1.5 इंच वाढवायचं. तर मैत्रिणींनो, आणि हा जो आपण सेंटर घेतलेला आहे तर बघा या सेंटरपासून मी इकडे 1.5 इंचावरती मार्क केलं, इकडे 1.5 इंचावरती. तर बघा आपल्याला टोटल टक्स 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर जेव्हा ही कटोरी तुमची फोल्ड असेल तर 1.5 इंचावरती एक मार्क करा आणि उभा आडवा टक्स तर 1.5 इंचाचा प्रत्येक मापासाठी झाला. तर उभा टक्स 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो लक्षात असू द्या, आडवा टक्स आपल्याला 1.5 इंचाचा आणि उभा टक्स आपल्याला 2.5 इंचाचा घ्यायचा आहे प्रत्येक मापासाठी. तर लक्षात ठेवा, अशाच प्रकारे तुम्हाला कुठल्याही मापाची कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर बघा मी तुम्हाला टिपमध्ये सुद्धा लिहून दिलेलं आहे, नोट करून दिलेलं आहे की कोणत्याही मापाची कटोरी सेम ह्याच पद्धतीने वाढवणे. तर बघू शकता मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. मी खूप डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. एकाच व्हिडिओमध्ये सांगणं तर शक्य नाही, पण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये छोटे छोटे पॉईंट्स सांगेल, जेणेकरून या छोट्या छोट्या पॉईंटमुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. तर बघा तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल आणि तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता. तर आजचा व्हिडिओ आपला इथं मी संपवते आणि अशाच छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटत राहूया. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोचेल. जेणेकरून मी कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ टाकला किंवा काही मी अपडेट टाकली तर ते तुमच्या स्क्रीनवर येऊन तुम्हाला लगेच दिसेल आणि असेच आपले छान छान व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. त्या टॉपिकवर सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.